आजचा आपला विषय आहे स्वरसंधी. स्वरसंधी अत्यंत महत्वाचा विषय. हो, आणि उपलब्ध असलेल्या व्याकरणाच्या नोट्स वापरून संधीचे प्रकार आणि विशेषतः स्वरसंधी अगदी सोप्या, तार्किक आणि गणितासारख्या अचूक पद्धतीने समजून घेणं हे या आजच्या सखोल चर्चेचं मुख्य मिशन आहे. नक्कीच. आणि या शांत प्रसन्न वातावरणात भाषेच्या या गमती-जमती समजून घेणं हा एक वेगळाच अनुभव असणार आहे. कारण बघा ना, व्याकरण म्हणजे केवळ काहीतरी रूक्ष पाठांतर नव्हे, अजिबात नाही. तर ते एक अत्यंत अचूक आणि सुंदर असं शास्त्र आहे. आपण संधी या शब्दाचाच आधी विचार करूया. म्हणजे संधी या शब्दाचा अर्थ काय? तर सांधणे किंवा जोडणे. जोडणे. बरोबर. जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळून एकच नवीन वर्ण तयार होतो. या संपूर्ण प्रक्रियेला संधी असं म्हणतात. सिक शब्द आणि संधी यातील फरक पाहू शकतो. उदाहरणार्थ, आई वडील हा एक सामासिक शब्द आहे. जिथे दोन स्वतंत्र शब्द फक्त शेजारी शेजारी ठेवले आहेत, तिथे वर्णांचं एकमेकांत मिसळणं झालेलं नाहीये. पण सूर्योदय हा शब्द पहा. अरे वा, सूर्य आणि उदय. हो, इथे सूर्यमधील शेवटचा अ आणि उदयमधील पहिला उ एकत्र येऊन त्यांचा ओ झाला आहे आणि त्यातून सूर्योदय हा जोड शब्द तयार झाला. हेच ते खऱ्या अर्थानं सांधणे. क्या बात है. आणि इथेच खरी गंमत सुरू होते. कारण हे सांधणे काही कसंही आणि कुठेही होत नाही. त्यामागे एक अतिशय शिस्तबद्ध असा नियम आहे. हो, अगदी गणितासारखा नियम. आपण भाषेच्या या प्रवाहात पुढे जाण्यापूर्वी हे समजून घेऊया की या संधीचे मुख्य 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे स्वरसंधी, जिथे स्वर आणि स्वर एकत्र येतात. जसं की विद्या आणि अर्थी एकत्र येऊन विद्यार्थी हा शब्द तयार होतो. अगदी बरोबर. दुसरा प्रकार आहे व्यंजन संधी, जिथे व्यंजन आणि व्यंजन किंवा व्यंजनापुढे स्वर एकत्र येतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सत अधिक आचार बरोबर सदाचार. आणि तिसरा प्रकार आहे विसर्ग संधी, जिथे विसर्गाच्या पुढे व्यंजन किंवा स्वर येतो. जसं निह अधिक अंतर बरोबर निरंतर. एक्झॅक्टली. पण आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा पूर्ण फोकस हा पहिल्या प्रकारावर असणार आहे, म्हणजेच स्वर संधीवर. होय, स्वरसंधी. एकमेकांशेजारी येणारे 2 वर्ण जर स्वर असतील तर त्यांच्या या मिळाफाला स्वरसंधी म्हणतात. आता या स्वरसंधीच्या विशाल महासागरातही अनेक उपप्रकार आहेत. हो, आणि त्यातला पहिला आणि सर्वात महत्वाचा प्रकार आपण या पहिल्या स्लाइडवर पाहू शकतो. तो म्हणजे दीर्घत्व संधी. अगदी बरोबर. जर आपण याचा भाषिक आणि ध्वनीच्या संदर्भात विचार केला तर दीर्घत्व संधीची व्याख्या अतिशय सोपी आणि तार्किक आहे. म्हणजे कशी? 2 सजातीय स्वर म्हणजेच एकाच उच्चार स्थानातून निघणारे स्वर ते लागोपाठ आल्यास त्या दोन्हींबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घस्वर तयार होतो. म्हणजे अ आणि अ असतील तर त्यांचा आ होणार. हो, ही संधी ओळखण्याची एक अतिशय सोपी खूण आहे. संधी होऊन तयार झालेल्या नवीन वर्णाला काना, दुसरा उकार किंवा दुसरी वेलांटी असते. खरोखर ही खूण लक्षात ठेवली तर हे अगदी एखाद्या गणिताच्या सूत्रासारखं सोपं होतं. काना, दुसरा उकार आणि दुसरी वेलांटी दिसली की समजायचं इथे दीर्घत्व संधी झाली आहे. अगदी. आता आपण या जुन्या नोंदीमधले दीर्घत्व संधीचे तब्बल 12 नियम अगदी सविस्तर पाहणार आहोत. आणि हे नियम नुसते वाचायचे नाहीत बरं का. मग काय करायचं? आपण रोजच्या जगण्यात हे शब्द कसे वापरतो तेही बघायचं आहे. या स्लाइडवर बघा. नियम पहिला आहे अ अधिक अ बरोबर आ. अ अधिक अ बरोबर आ. आता याचं गणित पहा. 2 ह्रस्व अ एकत्र आले की त्यांचा एक दीर्घ आ बनतो. उदाहरणार्थ, आपण रोज संध्याकाळी पाहतो तो सूर्यास्त. सूर्य अधिक अस्त बरोबर सूर्यास्त. हो, किंवा आपण एखाद्याकडे तिरक्या नजरेने पाहतो त्याला म्हणतो कटाक्ष. कट अधिक अक्ष असा बनला आहे हा शब्द. अगदी. आणि एखाद्या गोष्टीचं रूप बदलतं तेव्हा आपण म्हणतो रूपांतर. रूप अधिक अंतर. आणि एखाद्याच्या स्वभावाप्रमाणे घडणारी गोष्ट म्हणजे स्वभावानुसार. स्वभाव अधिक अनुसार. गोड जेवण म्हणजे मिष्ठान्न. मिष्ठ अधिक अन्न. अभिनयासोबत केलेली कृती म्हणजे साभिनय. स अधिक अभिनय. याचप्रमाणे प्रथम अधिक अध्याय मिळून प्रथमाध्याय होतो. सोबत अभ्यास करणारा तो सहाध्यायी. सह अधिक अध्यायी. आणि जीवनात मिळवायचा तो पुरुषार्थ. पुरुष अधिक अर्थ. दुसऱ्याबद्दल वाटणारी सहानुभूती.
सह अधिक अनुभूती. तसंच मंद अधिक अंध मिळून मंदांध होतो. आणि वस्त्र अधिक अन्न मिळून वस्त्रान्न हा शब्द तयार होतो. किती सहज आपण हे शब्द वापरतो ना. हो ना, पण त्यांच्या निर्मितीची ही प्रक्रिया खरोखरच थक्क करणारी आहे. आता आपण याच प्रवासातला दुसरा नियम पाहूया. या नवीन स्लाइडवर बघा. अ अधिक आ बरोबर आ. येथे पहिला स्वर ऱ्हस्व आणि दुसरा दीर्घ आहे. याची उदाहरणं तर निसर्गापासून ते राजकारणापर्यंत सर्वत्र पसरलेली आहेत. जसं की हिम अधिक आलय बरोबर हिमालय. अनाथ मुलांसाठी असलेला अनाथाश्रम, अनाथ अधिक आश्रम. शिशिर ऋतूची चाहूल लागते ते शिशिरागमन, शिशिर अधिक आगमन. आणि राजकारणात आपण नेहमी ऐकतो तो जनादेश, जन अधिक आदेश. एखाद्या कामाची सुरुवात म्हणजे कार्यारंभ, कार्य अधिक आरंभ. देवाची जागा म्हणजे देवालय, देव अधिक आलय. आणि आकाराबद्दल सांगायचं तर गोल अधिक आकार बरोबर गोलाकार. ही यादी इथे संपत नाही. सिंहाचा आसन ते सिंहासन, सिंह अधिक आसन. दुःखाने व्यापूळ झालेला तो दुःखार्थ, दुःख अधिक आर्त. धर्माचा आश्रय तो धर्माश्रय, धर्म अधिक आश्रय. फळांचं जेवण म्हणजे फलाहार, फल अधिक आहार. राज्याचं कामकाज चालतं ते मंत्रालय, मंत्र अधिक आलय. बँकेचा चेक म्हणजे धनादेश, धन अधिक आदेश. आणि सर्वात सुंदर म्हणजे नील अधिक आकाश बरोबर नीलाकाश. वाव, नीलाकाश. किती काव्यात्मक शब्द आहे हा. या समयीच्या मंद प्रकाशात असे काव्यात्मक शब्द ऐकणं हा एक नितांत सुंदर अनुभव आहे. खरंय. आता नियम तिसरा पाहूया. आ अधिक अ बरोबर आ. येथे पहिला स्वर दीर्घ आणि दुसरा ऱ्हस्व आहे. यात संवाद आधी येतो तो आपण सगळेच जण जो आयुष्यभर असतो तो विद्यार्थी. विद्या अधिक अर्थी. तसंच भाषांतर्गत, भाषा अधिक अंतर्गत. विद्येचा अमृत म्हणजे विद्यामृत, विद्या अधिक अमृत. गंगेला केलेला अर्पण म्हणजे गंगार्पण, गंगा अधिक अर्पण. आणि एका भाषेतून दुसऱ्या भाषेत केलं जाणारं भाषांतर, भाषा अधिक अंतर. आता या आच्या मालिकेतील चौथा आणि शेवटचा नियम बघा या स्लाइडवर. आ अधिक आ बरोबर आ. इथे दोन्ही स्वर दीर्घ आहेत. जसं की महिलांसाठी असलेला महिलाश्रम, महिला अधिक आश्रम. विद्येचं घर म्हणजेच विद्यालय, विद्या अधिक आलय. रंभेची आज्ञा ती रंभाज्ञा, रंभा अधिक आज्ञा. राजाने दिलेला आश्रय तो राजाश्रय, राजा अधिक आश्रय. येथे या मूळ नोंदीतील विशेष उच्चारणाकडे लक्ष वेधणं गरजेचं आहे. हो, आणि राजाची आज्ञा ती राजाज्ञा, राजा अधिक आज्ञा. कलेतून मिळणारा आनंद म्हणजे कलानंद, कला अधिक आनंद. आणि चिंतेने आतुर झालेला तो चिंतातूर, चिंता अधिक आतुर. एकदम बरोबर. पण इथे एका अतिशय महत्वाच्या भाषिक टिपेकडे आपण लक्ष वेधायला हवं. कोणती टीप? मराठी आणि संस्कृतच्या या भेटीत र चा पहिला उकार रू आणि दुसरा उकार रू असा लिहिला जातो. तसंच कवी, हरी, गुरु यांसारखे मूळ तत्सम शब्द मराठीत लिहिताना बहुधा दीर्घांत उच्चारले जातात. म्हणजे त्यामुळे संधी होताना त्यांच्या ध्वनीमध्ये हा दीर्घतेचा नियम लागू होतो. एक्झॅक्टली. अगदी बरोबर. आणि आता अच्या कुटुंबातून आपण ई या स्वराच्या कुटुंबाकडे वळूया. नियम 5वा सांगतो की ऱ्हस्व ई अधिक ऱ्हस्व ई बरोबर दीर्घ ई. उदाहरण पहा. कवीची इच्छा ती कविच्छा, कवी अधिक इच्छा. हरीची इच्छा ती हरिच्छा, हरी अधिक इच्छा. अभि अधिक इष्ट मिळून तयार होतो अभीष्ट. मुनींची इच्छा ती मुनिच्छा, मुनी अधिक इच्छा. या सर्व शब्दांमध्ये दुसरी वेलांटी कशी आली याचं हे उत्तम उदाहरण आहे. 2 ऱ्हस्व ई मिळून त्यांनी एका दीर्घ ईला जन्म दिला आहे. आता नियम 6वा सांगतो ऱ्हस्व ई अधिक दीर्घ ई बरोबर दीर्घ ई. गिरी अधिक ईश बरोबर गिरीश. कवी अधिक ईश्वर बरोबर कवीश्वर. आणि आपण सगळेच जण जातून जातो ती परीक्षा, परी अधिक ईक्षा. म्हणजेच परीक्षा हा शब्द 2 शब्दांच्या या सुंदर मिलाफातून तयार झाला आहे, जिथे ई आणि ई एकत्र आले आहेत. आणि नियम 7वा याच्या अगदी उलट काम करतो. दीर्घ ई अधिक ऱ्हस्व ई बरोबर दीर्घ ई. सूर्याचा समानार्थी शब्द रवींद्र, रवी अधिक इंद्र.
करी अधिक इंद्र बरोबर करींद्र. पृथ्वीचा इंद्र तो महिंद्र, मही अधिक इंद्र. आणि गोमती नदीची इच्छा ती गोमती इच्छा, गोमती अधिक इच्छा. नियम 8वा आहे दीर्घ ई अधिक दीर्घ ई बरोबर दीर्घ ई. मही अधिक ईश बरोबर महिष. पार्वती अधिक ईश बरोबर पार्वतीश. आणि रात्रीचा देव म्हणजे चंद्र, ज्याला आपण म्हणतो रजनीश, रजनी अधिक ईश. या सर्व नावांमध्ये जी दुसरी वेलांटी आपल्याला दिसते तिचं रहस्य याच दीर्घत्वाच्या नियमात दडलेले आहे. क्या बात है. आता आपण ऊ या स्वराचे नियम पाहू. स्लाइडवर बघा. नियम 9 आहे रस्व ऊ अधिक रस्व ऊ बरोबर दीर्घ ऊ. गुरुने दिलेला उपदेश म्हणजे गुरुपादेश. गुरु अधिक उपदेश. सूर्याचा उदय तो भानुदय, भानु अधिक उदय. इथे दुसरा उकार कसा तयार होतो हे आपण सहज पाहू शकतो. नियम 10वा दीर्घ ऊ अधिक ऱ्हस्व ऊ बरोबर दीर्घ ऊ. पृथ्वीचा उद्धार तो भूद्धार, भू अधिक उद्धार. वधूचा उत्कर्ष तो वधूत्कर्ष, वधू अधिक उत्कर्ष. आणि लहान उत्तरे असलेली लघुत्तरी, लघु अधिक उत्तरी. नियम 11वा दीर्घ ऊ अधिक दीर्घ ऊ बरोबर दीर्घ ऊ. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे भूर्जा, भू अधिक ऊर्जा. जमिनीतून मिळणारी ऊर्जा. होय. आणि दीर्घत्व संधीचा शेवटचा आणि ऐकायला अत्यंत वेगळा वाटणारा नियम 12वा रू अधिक रू बरोबर रू म्हणजे दीर्घ रू. आईचे ऋण ते मातृण, मातृ अधिक ऋण. आणि वडिलांचे ऋण ते पितृण, पितृ अधिक ऋण. बापरे. ही सर्व 12 नियमांची मालिका पाहताना खरोखरच असं वाटतं की भाषेचं हे किती शिस्तबद्ध असं गणितच आहे. होय, हे गणितच आहे, पण भाषेची खरी मजा तिच्या लवचिकतेत आणि काळानुसार बदलण्यात असते. म्हणजे कसं? यावरून एक अतिशय महत्वाचा प्रश्न निर्माण होतो, जो खऱ्या अर्थाने एक आहा मोमेंट आहे. आहा मोमेंट सांगा ना. मगाशी आपण मंत्रालय हा शब्द पाहिला. संधीच्या पारंपरिक आणि मूळ संस्कृत नियमानुसार तो मंत्र अधिक आलय असा तयार होतो. जो अधिक आ बरोबर आ हा नियम पाळतो. अगदी. पण आजच्या आधुनिक अर्थानुसार विचार केला तर अनेक लोक याचा विग्रह मंत्री अधिक आलय असा करतात. मंत्रीमधील ई आणि आलयमधील आ. अरे छा. हो. आता संधीच्या कठोर नियमानुसार हा विग्रह बसत नाही, पण तरीही व्यवहारात तो रूढ झाला आहे. हे भाषेच्या प्रवाहीपणाचं आणि माणसांच्या सोयीनुसार बदलण्याचं अत्यंत सुंदर उदाहरण आहे. याचाच अर्थ असा की नियम जरी गणितासारखे अचूक असले तरी भाषा ही शेवटी माणसांसाठी असते आणि ती माणसांसोबत हळूहळू बदलते. बरोबर. चला आता आपण संधीच्या दुसऱ्या प्रकाराकडे म्हणजेच आदेश संधीकडे वळूया. इथे एक स्वाभाविक प्रश्न पडतो की व्याकरणात आदेश हा शब्द का वापरला जातो? सैन्यात जसा आदेश असतो, एखाद्याला हुकूम सोडणे, तसाच काहीसा प्रकार इथे आहे का? तसं म्हणायला खरोखरच हरकत नाही. संधी होताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजे बदल होणे. अच्छा. जुन्या वर्णाला हटवून नवीन वर्णाचा तिथे आदेश लागू होणे, त्याला तिथे प्रस्थापित करणे, या प्रक्रियेला व्याकरणात आदेश असं म्हणतात. क्या बात है. आणि यातला पहिला आणि अतिशय रंजक प्रकार म्हणजे गुणादेश संधी. जेव्हा दोन वर्ण एकत्र येऊन त्यांच्यात बदल होऊन ए, ओ किंवा अर असे नवीन वर्ण तयार होतात, तेव्हा त्याला गुणादेश असं म्हणतात. आता या हस्तलेखितातल्या गुणादेश संधीच्या नोंदी पाहूया. या स्लाइडवर पहिला नियम सांगतो अ किंवा आ अधिक ई किंवा ई बरोबर ए. याची यादी खूप मोठी आणि आपल्याला चकित करणारी आहे. परमेश्वराची इच्छा ती ईश्वरेच्छा, ईश्वर अधिक इच्छा. मानवापलीकडचे ते मनुष्य तर मनुष्य अधिक इतर. गणांचा ईश तो गणेश, गण अधिक ईश. सुरांचा ईश्वर तो सुरेश्वर, सूर अधिक ईश्वर. महा अधिक इंद्र मिळून महेंद्र होतो. रमा अधिक ईश म्हणजे रमेश. अयोध्येचा ईश तो अयोध्येश, अयोध्या अधिक ईश. स्वतःची इच्छा ती स्वेच्छा, स्व अधिक इच्छा. याच गुणादेशाची पुढची उदाहरणं आपल्या रोजच्या जगण्यातली आहेत. राष्ट्राचा इतिहास तो राष्ट्रेतिहास, राष्ट्र अधिक इतिहास. रामाचा ईश्वर तू रामेश्वर, राम अधिक ईश्वर. मनासारखे ते यथेष्ट, यथा अधिक इष्ट. उमेचा ईश तो उमेश, उमा अधिक ईश. राजांचा ईश तो राजेश, राजा
अधिक ईश, लोकांची इच्छा ती लोकेच्छा, लोक अधिक इच्छा. चंद्रासारखे मुख ते मुखेंदू, मुख अधिक इंदू. आणि गुणांचा ईश तो गुणेश, गुण अधिक ईश. खरोखर आश्चर्य वाटतं की आपण गणेश, रमेश, स्वेच्छा हे शब्द किती सहज वापरतो, पण अ आणि ई मिळून ए कसा तयार होतो हे आपण कधी लक्षातच घेत नाही. अगदी खरंय. आता पुढचा गुणादेश नियम पाहूया. अ किंवा आ अधिक उ किंवा उ बरोबर ओ. चंद्राचा उदय तो चंद्रोदय, चंद्र अधिक उदय. दुसरीला उद्देशून केलेली उक्ती ती अन्योक्ती, अन्य अधिक उक्ती. प्रश्न आणि उत्तर मिळून प्रश्नोत्तर, प्रश्न अधिक उत्तर. थोडासा आहार तो अल्पोपहार, अल्प अधिक उपहार. एकाच उदरातून जन्मलेले ते सहोदर, स अधिक उदर. थंड आणि गरम ते शीतोष्ण, शीत अधिक उष्ण. समुद्राच्या लाटा त्या समुद्रोर्मी, समुद्र अधिक उर्मी. गंगेचे पाणी ते गंगोदक, गंगा अधिक उदक. गंगेच्या लाटा त्या गंगोर्मी, गंगा अधिक उर्मी. सूर्याचा उदय तो सूर्योदय, सूर्य अधिक उदय. निसर्गाचे उपचार ते निसर्गोपचार, निसर्ग अधिक उपचार. आणि लांब उत्तरे असलेली दीर्घोत्तरी, दीर्घ अधिक उत्तरी. या ओच्या प्रवाहात आणखी काही महत्वाचे शब्द आहेत. राष्ट्राला उत्तेजन देणारे ते राष्ट्रोत्तेजक, राष्ट्र अधिक उत्तेजक. दुसऱ्यावर केलेले उपकार ते परोपकार, पर अधिक उपकार. स्वतःची उन्नती ती आत्मोन्नती, आत्म अधिक उन्नती. एक अधिक ऊन मिळून होतो एकूण. मोठा उत्सव तो महोत्सव, महा अधिक उत्सव. पुरुषांमध्ये उत्तम तो पुरुषोत्तम, पुरुष अधिक उत्तम. गणेशाचा उत्सव तो गणेशोत्सव, गणेश अधिक उत्सव. स्वभावाचे वर्णन करणारी स्वभावोक्ती, स्वभाव अधिक उक्ती. उत्तमात उत्तम ते उत्तमोत्तम, उत्तम अधिक उत्तम. नरांमध्ये उत्तम तो नरोत्तम, नर अधिक उत्तम. पाण्याचा प्रवाह तो जलोर्मी, जल अधिक उर्मी. आणि धार काढल्या काढल्या सेले दूध ते धारोष्ण, धारा अधिक उष्ण. शब्दांचा केवढा मोठा खजिना आपण या एका नियमातून उलगडला आहे. आता गुणादेशाचा तिसरा नियम पाहूया. अ किंवा आ अधिक रू बरोबर अर. 7 ऋषी मिळून होतात सप्तर्षी, सप्त अधिक ऋषी. महान ऋषी ते महर्षी, महा अधिक ऋषी. देवांचे ऋषी ते देवर्षी, देव अधिक ऋषी. राजा असून ऋषी असलेले राजर्षी, राजा अधिक ऋषी. आणि ब्रह्माचे ऋषी ते ब्रह्मर्षी, ब्रह्म अधिक ऋषी. हा अचा उच्चार करतानाच एक वेगळीच प्राचीन, लयबद्ध आणि आध्यात्मिक भावना मनात निर्माण होते. हो ना. आणि हेच या भाषेचा खरं सौंदर्य आहे. आता आपण संधीच्या आणखी एका महत्त्वपूर्ण टप्प्याकडे जाऊया. तो म्हणजे वृद्धादेश संधी. नावावरूनच लक्षात येतं की इथे काहीतरी वाढ किंवा वृद्धी होत आहे. म्हणजे कसं? जर अ किंवा आच्या पुढे ए किंवा ऐ आल्यास त्या दोन्हीबद्दल ऐ तयार होतो, आणि ओ किंवा औ आल्यास त्याबद्दल औ तयार होतो. या वाढीलाच व्याकरणात वृद्धादेश म्हणतात. चला, या हस्तलेखितातली याची काही उदाहरण पाहूया. क्षण अधिक एक बरोबर क्षणैक. सदा अधिक एव बरोबर सदैव. मतांचे ऐक्य ते मतैक्य, मत अधिक ऐक्य. प्रजेचे ऐक्य ते प्रजाैक्य, प्रजा अधिक ऐक्य. पाण्याचा प्रवाह तो जलोघ, जल अधिक ओघ. गंगेचा प्रवाह तो गंगोघ, गंगा अधिक ओघ. वृक्षांचे औदार्य ते वृक्ष औदार्य, वृक्ष अधिक औदार्य. महान औदार्य ते महौदार्य, महा अधिक औदार्य. आणखी काही उत्कृष्ट उदाहरणं म्हणजे 1 अधिक 1 बरोबर एक. जनतेचे ऐक्य ते जनैक्य, जन अधिक ऐक्य. विद्येचे ऐश्वर्य ते विद्येश्वर्य, विद्या अधिक ऐश्वर्य. यमुनेचा प्रवाह तो यमुनोघ, यमुना अधिक ओघ. मुलांचे औत्सुक्य ते बालौत्सुक्य, बाल अधिक औत्सुक्य. क्षमेचे औचित्य ते क्षमौचित्य, क्षमा अधिक औचित्य. आणि वनातील औषधी ती वनौषधी, वन अधिक औषधी. येथे स्पष्ट दिसतं की ऐ आणि औ या दीर्घस्वरांनी कशी जागा घेतली आहे. आता आपण एका अतिशय महत्वाच्या आणि सुरुवातीला थोड्या गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या नियमाकडे लक्ष वेधणार आहोत. कोणता नियम?
हा आहे यणादेश संधी. हा नियम पाहताना मला नेहमी वाटतं की हे नियम कसे बनले असतील. हे नुसतं व्याकरण आहे की यात काही विज्ञान दडलं आहे? हे पूर्णपणे ध्वनिगतीचं विज्ञान आहे. हे सोपं करून सांगायचं तर यणादेश संधी म्हणजे काय? ऱ्हस्व किंवा दीर्घ ई, उ, रू यांच्यापुढे जर विजातीय स्वर म्हणजेच वेगळा स्वर आला तर ई किंवा ई बद्दल य येतो, उ किंवा उ बद्दल व येतो आणि रू बद्दल र येतो. म्हणजे हे असं का घडतं? हे समजण्यासाठी एक छोटासा प्रयोग करूया. जर आपण ई आणि अ सलग आणि वेगाने उच्चारले, ई अ, ई अ, य, बघा तोंडातून नैसर्गिकरित्या यचा उच्चार बाहेर पडतो. अरे वा, हो की. जीभ आणि ओठांच्या या नैसर्गिक हालचालीलाच व्याकरणात यणादेश म्हणतात. हे खरोखरच अद्भुत आहे. हे एखाद्या जादूच्या प्रयोगासारखं वाटतं. चला तर मग ई आणि ईचं य मध्ये कसं रूपांतर होतं त्याची उदाहरणं पाहूया. प्रीतीसाठी केलेले ते प्रीत्यर्थ, प्रीती अधिक अर्थ. डोळ्यांसमोर घडणारे ते प्रत्यक्ष, प्रति अधिक अक्ष. इति अधिक आदि बरोबर इत्यादी. वी अधिक आसंग बरोबर व्यासंग. नदीचा ओघ तो नद्योघ, नदी अधिक ओघ. अतिशय उत्तम ते अत्युत्तम, अति अधिक उत्तम. मधीचा उगम तो नद्युद्गम, नदी अधिक उद्गम. प्रत्येकासाठी प्रत्येक, प्रति अधिक एक. कितीतरी म्हणजे कित्येक, किती अधिक एक. अतिशय अल्प ते अत्यल्प, अति अधिक अल्प. प्रति अधिक अंतर बरोबर प्रत्यंतर. अति आचार तो अत्याचार, अति अधिक आचार. अतिशय अंत तो अत्यंत, अति अधिक अंत. कोटींचा अवधी तो कोट्यवधी, कोटी अधिक अवधी. आणि अतिशय आनंद तो अत्यानंद, अति अधिक आनंद. आता याच विज्ञानातून उ आणि ऊचं व मध्ये रूपांतर होण्याची उदाहरणं पाहू. जर आपण उ आणि अ वेगाने उच्चारले तर व ध्वनी तयार होतो. मनूचा काळ तो मन्वंतर, मनू अधिक अंतर. गुरुची आज्ञा ती गुरुवाज्ञा, गुरु अधिक आज्ञा. गुरुचा ओघ तो गुरुवोघ, गुरु अधिक ओघ. यदूंचा इंद्र तो यद्विंद्र, यदू अधिक इंद्र. भानूचा ईश्वर तो भान्वीश्वर, भानू अधिक ईश्वर. अनु अधिक अर्थ बरोबर अन्वर्थ. हेतू अधिक आभास बरोबर हेत्वाभास. थोडेसे ते स्वल्प, सु अधिक अल्प. स्वतःचा आनंद तो स्वानंद, सु अधिक आनंद. आणि आपण नेहमी वापरतो ते स्वागत, सु अधिक आगत. आणि आता रूचं र मध्ये रूपांतर पाहूया. मातृ अधिक अर्थ बरोबर मात्रार्थ. पित्याची आज्ञा ती पित्राज्ञा, पितृ अधिक आज्ञा. पित्याचे औदार्य ते पित्रोदार्य, पितृ अधिक औदार्य. भावाची इच्छा ती भात्रिच्छा, भ्रातृ अधिक इच्छा. पित्याचा आनंद तो पित्रानंद, पितृ अधिक आनंद. आणि आईची इच्छा ती मात्रेच्छा, मातृ अधिक इच्छा. हे उच्चार थोडे कठीण वाटत असले तरी त्यांच्या मागील भौतिक आणि ध्वनीचे नियम अतिशय स्पष्ट आहेत. यणादेशाचं हे विज्ञान पाहिल्यानंतर येथे एक फार रंजक संकल्पना मांडणं आवश्यक आहे. ती कोणती? यणादेशाच्या अगदी उलट प्रक्रियेला संप्रसारण असं म्हणतात. म्हणजे जेव्हा य, व, र ऐवजी अनुक्रमे ई, उ, रू असे बदल होतात तेव्हा त्याला संप्रसारण म्हणतात. अच्छा. भाषा नेहमी सोपे मार्ग शोधते. उदाहरणार्थ आपण येथे या शब्दाऐवजी बोलीभाषेत इथे म्हणतो, नव ऐवजी आपण नऊ म्हणतो. हां, आणि गायला प्रत्यय लावताना आपण गाईला ऐवजी गाईला म्हणतो. अगदी बरोबर. हा जो ध्वनींचा बदल आहे तो म्हणजे संप्रसारण होय. आणि या सखोल चर्चेत कोणतीही गोष्ट अपूर्ण राहू नये म्हणून आपण एका शेवटच्या नियमाची आठवण करून देऊया. हो, 5वा नियम. हा 5वा नियम आहे अयादी संधी. ए, ऐ, ओ, औ या स्वरांपुढे जर एखादा स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे ऐ, आई, अव, आव असे आदेश होऊन पुढील स्वर त्यात मिसळतो. याची उदाहरणं अत्यंत रंजक आणि अतिशय सुरेल आहेत. ने अधिक अन बरोबर डोळे म्हणजेच नयन. येथे ए आणि अ मिळून ऐ अधिक अ बरोबर अय तयार होतो. गै अधिक अन बरोबर गायन. ऐ आणि अ मिळून आई अधिक अ बरोबर आय. गायींचा ईश्वर तो गवीश्वर, गो अधिक ईश्वर. गायींचा उत्साह तो गौत्साह, गो अधिक उत्साह. नाव चालवणारा नाविक, नौ अधिक इक. वारा म्हणजेच पवन, पो अधिक अन
आणि पवित्र करणारा पावन, पौ अधिक अन. खरोखरच पवन, पावन, नयन, गायन यांसारखे अतिशय सुरेल, लयीत असलेले आणि अर्थपूर्ण शब्द या अयादी संधीच्या नियमातून कसे आकाराला आले आहेत हे पाहणं एका चमत्कारासारखंच वाटतं. अगदी खरंय. आजच्या या संपूर्ण चर्चेतून आपण पाहिलं की भाषेची ही भव्य इमारत या छोट्या आपण अतिशय मजबूत विटांनी म्हणजेच या ध्वनींच्या नियमांनी कशी उभी राहिली आहे. हो, आपण सुरुवातीला बघितलेले 12 दीर्घत्व संधीचे नियम असोत किंवा आदेशाचे विविध प्रकार असोत, या सर्वांची मिळून आपली समृद्ध अशी भाषा तयार होते. अगदी. संधीचे नियम हे काही नुसते पाठांतराचे जड विषय नाहीत, तर ते भाषेचे एक अतिशय सुंदर, तर्कशुद्ध आणि वैज्ञानिक असं गणित आहे. हे गणित एकदा समजलं की शब्द आणि त्यांच्या अर्थांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच एकदम स्पष्ट आणि पारदर्शक होतो. नक्कीच. आणि आज आपण शेकडो वर्षांपूर्वी ठरलेले संधीचे हे अतिशय अचूक आणि सुंदर नियम पाहिले. पण यावरून शेवटी एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? आज आपण एका वेगाने बदलणाऱ्या डिजिटल युगात वावरत आहोत. इथे आपण मेसेजेस टाईप करताना किंवा सोशल मीडियावर लिहिताना अनेक शब्द एकत्र करून एका नव्याच पद्धतीने बोलतो आणि लिहितो. हां, जसं की आपण आजकाल सर्रास हिंग्लिश वापरतो. हो. किंवा शब्दांची आद्याक्षरे वापरून BRB किंवा लोल सारखे नवीनच शॉर्ट फॉर्म्स बनवतो. बरोबर. तर भविष्यात समजा पुढच्या 100 वर्षांत भाषेचे हे पारंपरिक संधी नियम असेच राहतील की आपली ही नवीन डिजिटल बोलण्याची आणि लिहिण्याची पद्धत भविष्यात आपले स्वतःचे असे नवीन व्याकरणाचे नियम तयार करेल? बापरे, हा खूपच रंजक विचार आहे. भाषा प्रवाही आहे, ती बदलांना नेहमीच सामावून घेते. त्यामुळे हा विचार करणं खरोखरच उद्बोधक ठरेल. हां, खरोखरच एक अप्रतिम आणि डोकं चक्रावून टाकणारा विचार आहे. भाषेचा हा प्रवाहीपणा आणि तिची ही सतत नवनवीन रूपं घेण्याची क्षमताच तिला खऱ्या अर्थाने जिवंत ठेवते. नक्कीच. या सुंदर आणि भविष्यवेधी विचारासोबतच आज आपण आपल्या या सखोल चर्चेची सांगता करूया. भाषेच्या या अद्भुत प्रवासात सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.